या वस्तू टाकाऊ वस्तूंपासून बनवल्यात, अर्थातच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू। आता तुम्हाला वाटेल यात नवीन ते काय? अशा वस्तू तर अनेक जण बनवतात, पण या वस्तू बनवल्यात केवळ एका हातानं। या वस्तू बनवणाऱ्या गौरी केतकर यांना जन्मताच मेंदूचा पक्षाघात झाला, त्यामुळे गौरी यांच्या शरीराची उजवी बाजू कायमची कमकुवत झाली। त्यांना उजवा हात स्वतंत्रपणे वापरताच येत नाही। तरीही या जिद्दी महिलेनं आपल्या कल्पकतेचा वापर करत या विविध वस्तू बनवल्यात। विशेष म्हणजे या वस्तू बनल्यात टाकाऊ पदार्थांपासून। वर्तमानपत्रांची रद्दी, बाटल्यांची बुचं, दुधाच्या पिशव्या, नारळाच्या करवंट्यांपासून ते अगदी कांद्याच्या सालीपर्यंत साऱ्याच गोष्टींपासून त्यांनी या सजावटीच्या वस्तू बनवल्यात। लहानपणापासून चित्रकला, हस्तकला याचा छंद होता आणि आता पर्यावरणपूरक वस्तू बनवणे हा माझा छंद बनलेला आहे। आणि जे जे मला येतं ते मी लहान मुलांना शिकवायचा प्रयत्न करते, म्हणजे जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्याशी सांगावे। घरातील प्लास्टिकच्या पिशव्या देखील त्या घरातील उशा आणि लोडमध्ये वापरतात। याशिवाय घरातील कुंड्यांमध्ये त्या ओल्या कचऱ्यापासून बनवलेलं खत वापरतात। गौरी केतकर यांनी आपलं घरच इको फ्रेंडली वस्तूंनी सजवलं असून त्याद्वारे त्या पर्यावरणाचा संदेश देत आहेत। सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, सगळेजण म्हणतात, नुसतं बोलतात, कृती काही करत नाही। तर प्रत्यक्ष आपल्या घरातूनच कृती करायला सुरुवात केली पाहिजे असं मला मनापासून वाटतं। याशिवाय त्या आनंद या विशेष मुलांच्या संस्थेत मोफत प्रशिक्षणही देतात। गौरी केतकर या वसुंधरेचं एक प्रकारे रक्षण करत आहेत असंच म्हणावं लागेल। मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।